नमस्कार. साबुदाण्यापासून उपवासाची रेसिपी तर तुम्ही नेहमीच बनवत असाल. आज अगदी वेगळी आणि चमचमीत अशी रेसिपी बनवूया. तर यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 वेळा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे शक्यतो मोठ्या आकाराचा जो साबुदाणा असतो तो घ्यायचा आहे. 2 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आता यामध्ये ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी मी दही घेतलं आहे. दही आधी थोडंसं फेटून घ्यायचं आहे आणि शक्यतो इथे आंबट दही घ्या, म्हणजे रेसिपीला चव खूप छान येते. आता हे सगळं दही साबुदाण्यामध्ये घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता दह्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा कमीत कमी 4 तास भिजत ठेवायचा आहे. असं दह्यामध्ये साबुदाणा भिजत घातल्यामुळे खूपच मस्त अशी आपली रेसिपी तयार होते. थोडीशी आंबट चव रेसिपीला येते, जी खूप छान लागते. आता यावरती झाकण ठेवून आपण हे 4 तासासाठी बाजूला ठेवून देऊया. तर इथे आता 4 तास झालेत. तर साबुदाण्याने सगळं इथे दही ॲब्झॉर्ब केलं आहे आणि अगदी सॉफ्ट असं झालं आहे. पाहू शकता अगदी ड्राय झालं आहे आणि साबुदाणा पूर्ण सॉफ्टसुद्धा झाला आहे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर यामध्ये आता मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची थोडीशी जास्त घेतली आहे मी. तिखट ही रेसिपी जास्त छान लागते म्हणून. यानंतर अर्धा इंच आलं किसून यामध्ये घालायचं आहे. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे हातानेच आपल्याला हे सगळं एकजीव करायचं आहे. हात स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता मिक्स करून घेऊया. आता यामध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर इथे अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे. तर इथे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आपण 1 वाटी साबुदाणा घेतला, 1 वाटी दही घेतलं आणि यामध्ये आता अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ लागेल. तर हे पहा असं ड्राय आहे. यामध्ये आता थोडंसं पाणी घालून याला ओलसर करून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि याला आपल्याला थोडं ओलसर असं करून घ्यायचं आहे हे पीठ. तर अर्धी वाटी तांदळाच्या पिठामुळे याला छान अशी बाइंडिंग आली आहे. तर हे पाहू शकता, हे असं आहे. यापेक्षा जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे यामध्ये. यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं, तर इथे मी चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालते आहे. मिक्स करून घेऊया. यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तर यापासून आज आपण साबुदाण्याची बोंडं बनवणार आहोत. तर अगदी वेगळी अशी रेसिपी आहे. साबुदाण्याचे वडे तुम्ही नेहमीच बनवत असाल, खिचडी बनवत असाल, एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे. मिक्स करून घेऊया. आणि आता हे बोंडं बनवण्यासाठी तयार आहे. तर यासाठी ते मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये ही बोंडं सोडायची आहेत. गोल गोल आकाराचे सोडायचे आहेत. पहा, हाताने असा गोल आकार देत मी बोंडं सोडते. खूपच मस्त क्रिस्पी असे होतात. यामध्ये आपण पाव चमचा बेकिंग सोडा घातला, त्यामुळे अगदी हलकी फुलकी ही बोंडं होतात. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला ही क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत.
तुम्हाला जर सकाळी बनवायची असतील ही बोंडं तर तुम्ही रात्री साबुदाणे दह्यामध्ये भिजत घालून ठेवले आणि सकाळी बनवले तरी चालेल। तर इथे पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे आणि क्रिस्पीसुद्धा झाले ती बोंडं। तर आता आपण काढून घेऊया। तर ही दिसायला जितकी छान दिसतात चवीला तितकीच मस्त लागतात। तर ही अगदी क्रिस्पी अशी बोंडं तयार आहेत। साबुदाण्यापासून बनणारी वेगळी अशी रेसिपी आहे। तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर टोमॅटो केचप बरोबर हे सर्व करू शकता। तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते। आतपर्यंत अगदी हे जाळीदार होतात आणि बाहेरून मस्त क्रिस्पी सुद्धा होतात। तर आजची ही वेगळी अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।